राम राम मंडळी. कलम 302 व्लॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पहिल्यांदा सातारा कोल्हापूरकरांची माफी मागतो. काही कारणामुळे यायचं रद्द झाले. ज्या दिवशी येणार त्या दिवशी एपिसोडमध्ये सांगतो. काय होतं, मराठी माणसाला दगा हा विषय काय नवीन नाही, दगेबाजी होत असते. ती चक्कर बिक्कर ती मी काही एकटा फिरत नाही, अजून एक जोडीदार असतो. ते जोडीदाराने ऐन वेळेस थोडासा दगा दिल्यामुळं नाही येऊ शकलो. हा विषय झाला आजचा. एखाद्या स्त्रीच्या मुलीच्या आबरूचं खोबरं आणि ती खोबरं कसं वाटून वाटून खाल्लं जातं ही घटना आपल्याला बघायची. लांब जायची गरज नाही. हा, बिहार सुधारलं एक वेळ, पण बीड बिहार काय सुधारायचं नाव घ्यायना. आणि ते काही ना लय जोंब होतं खालून ती बिहारला बदनाम. अरे कायचं बदनाम, नको ती कुत्री तुम्ही डोक्यावर वर चढवून घेतली. आणि कायचं बदनाम आणि कशाची अस्मिता जपायला लागला तुम्ही. हा, महादेवाचं परळी वैजनाथ काय 12 ज्योतिर्लिंगाचं ज्योतिर्लिंग आहे. त्याच्यात पटांगणामध्ये जर लोकांच्या तोंडावर मुतून त्यांची हत्या करत असेल तर काय तुम्ही या अवलादीला सांभाळून उपयोग आहे. जबाबदार आहे समाजसुद्धा तेवढा जबाबदार आहे. ही कुत्री डोक्यावर बसून घ्यायला ध्यानात ठेवा. संपल, हळूहळू संपल. काय आहे, ही मातीत तेवढा दम आहे की ताकद आहे तेवढी, वाईटाचा विनाश. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम धर्मस्य संभवामी युगे युगे. भगवद्गीतेत केलेलं आहे. आती नाही टिकतीत. हा, कायची अस्मिता घेऊन बसला तुम्ही. वाटोळ झाले फार. त्याच बीड बिहारमधली आजची घटना आहे, तुम्हाला सांगतो. एक पोरगी 19-20 वर्षाची, 19 वर्ष वय होतं. TN पासिंग, आपलं कसं MH असतं तसं तर TN म्हणजे तेलंगणा पासिंग, राजधानी हैदराबाद, आपल्या शेजारचं राज्य. आणि त्या ठिकाणची ती मुलगी, आईवडील नाहीत म्हणजे अनाथच समजायची. ज्याला आईवडील नाही ना त्याला किती इष्ट असू द्या तो अनाथ आहे आज. हा, कारण चांगलं फक्त तिथंच ऐकायला मिळतं. बाकी सगळी लबाडाची दुनिया आहे, स्वार्थाची दुनिया आहे. आजी होती, तिला गुडघे गेलेलं पार. पुरीला ती खाऊ पिऊ घालायची. अशा ज्या मुली आहेत, महिला आहेत, यांना हेरणारे पण लोक समाजात आहेत बरं का. हा, सावध राहायचं. एक अवलाद गेली बा तिथं, एजंट म्हणतात त्याला, बडवा म्हणून आपल्या भाषेत. मराठी भाषा लय अशी काचकवायला शिवाय द्यायला एक नंबर आहे मराठी, तुम्हाला सांगतो. तो बडवा म्हणला मुंबईत काम देतो. तसा तो काय वाईट नव्हता. आता मला सुरुवातीला असं वाटलं की मुंबईतला काम देतो या नाव खाली विकून टाकतो काय व्यवसाय करायला. आहेत तसे 90%. ही त्यातलं नव्हतं. ही काय होतं, जरा सरळ मार्गी होतं. त्यांनी पोरला म्हणलं काम देतो. काम काय होतं, हॉटेल होतं. त्या हॉटेलची ती डिश असत्याल, भांडी असत्याल, ही घासायचं फक्त. दिवसभर काम चालूच. कप विस्काळून द्यायचे चहाचे, असं काम. हॉटेलमध्ये तर राहण्याची सोय होती, सेपरेट त्याला रूम होती. पगार ठरला. ती पोरगी त्या म्हाताऱ्याला थोडे 4-5 हजार दिला असताना खर्चायला आणली. नाव पल्लवी. नाव बदलणं गरजेचं आहे. विषय गण आहे. आपली इज्जत आहे, लोकांची काही इज्जत नाही का, लोकांच्या रस्त्यावर पडल्यात इज्जती. तसं नाही. काही चालले असं बारीक किडे आहेत आपल्या लोकांना, तुम्हाला सांगतो की तेच फोटो पाहिजे, तीच पाहिजे, तिचं नावच ओरिजिनल पाहिजे. कायला पाहिजे. हां, असं नाही असं उधळून नाही चलत लोकांची, ध्यानात ठेवा. आपल्या बी पाठीपुटी येत. आणि काय दाबी त्याच्या बाबतीत. गेली ती पल्लवी. हॉटेलमध्ये 11 महिने काम केलं बा तिने. तिथून घरी पैसे पाठवायची. तिथं सगळं व्यवस्थित चाललं होतं. वय होतं 20 वर्षाचं. आता 20 वर्षाचं वय झाल्यावर गेल्या महिन्यातला हिशोब आहे, जुलैचा. त्या मालकाचं तिचं मालक म्हणला 1 तारखेला हिशोब कर. जाऊन द्या म्हणजे मालकाने काढून टाकली. विषय काय होता का काढली माहीत नाही. म्हणली आता घरी जायचं. 8 तारखेला, 8 ऑगस्ट निघाली सकाळून. आता काय होते, मुंबईमधून हैदराबादला डायला रेल्वे कमी आहेत, तुम्हाला सांगतो. पण मनमाड जंक्शन, आपलं धुळे जळगावपासलं मनमाड, तिथून म्हणजे भारताच्या कुठल्याही ह्याच्यात जंक्शन लय मोठे, सगळीकडे ट्रेन आहे. तिथून चाललं ती तिथं मनमाडला आली. मनमाडमधून ती संध्याकाळी 6:30च्या आसपास ट्रेनमध्ये बसली. आता ही ट्रेन आहे, ही छत्रपती संभाजीनगर, त्याच्यानंतर तुमचं परळी वैजनाथ, जालना, ह्याच्यातून परळी वैजनाथपर्यंत आली बा. रात्रीची
दीड पावणे 2 वाजले होते, 1:30 वाजली होती. काय म्हणजे विषय असा आहे की जे स्टेटमेंट दिले ह्याच्यात लय त्रुटी आहेत. त्या स्टेटमेंटमध्ये सुद्धा लय भूक लागली, उतरली बा खाली, रेल्वे सोडून दिली. हॉटेल चालू होतं, बस स्टॉल तिथं रेल्वे स्टेशन बी होते. रेल्वे स्टेशन जरा सुरक्षित असतं का, गार्ड असतात, पोलीस असतात, रेल्वे पोलीस असतात, CCTV असतात. काय ते रेल्वे स्टेशन सोडलं, आली हॉटेलमध्ये. हॉटेल जवळच. त्या हॉटेलमध्ये रातच्या 1:30 वाजता लय भूक लागली म्हणून मारायला लागली होती फार. बसली जी तिथं खायला. राईस प्लेट होती शिल्लक, एक भाजी शिल्लक होती, एक नव्हती, दिली. 1:30 वाजता पावणे 2 वाजता त्या ठिकाणी एक तृतीयपंथी होता आणि त्या तृतीयपंथीयाचं नाव आहे पूजा बुट्टे. त्याने ती पोरगी पाळातली बा. हा, तृतीयपंथी 99% चांगलेच आहे, त्याबद्दल वाद नाही. लोक समाजाने त्यांना धिक्कारतात, समाज त्यांना नावं ठेवतो, समाज त्यांना जवळ करत आहे, समाज त्यांना रोजगार देत नाही, काम देत नाही, म्हणून ते भीक मागायचं काम करतात, पैसे मागण्याचं काम करतात. हा, रेल्वेमध्ये काही अक्षरशः पार ते लुगडीन बिगडीन वर करू करू पैसे मागतात. कोणी जर 10 रुपये नाही दिलं तर जबरदस्ती. ही तर आपण लय वेळा बघतो, काही चांगले बी आहेत. तर ही जी पूजा बुट्टे ही तृतीयपंथीच्या पैशी गेली आणि तिला म्हणले, अच्छा आहे ना खाना, मैं भी खाती हूँ. हाँ, किधर की आहे बाई तू. ते लय अवघड असं त्यांचं. ते चौकशी करायला गेल्यावर हिने तिला पार रेग ना रेग सांगायची गरज आहे का. हिने सांगितलं, मी अशी होते, हैदराबादकडे चालले, कामावून काढलं, दुनिया काय सांगायची गरज आहे का बा यार. सावध राहिलं पाहिजे. पोरीने सांगितलं भाऊ. हा, अनाथेन ही काय होतं, ही कुठं मोडस, एखाद्या मोडस म्हणजे पोलिसी भाषेतून सांगतो तुम्हाला, एखादा गुन्हा व्हायच्या आधी तशी जर परिस्थिती निर्माण व्हावं लागते. तुम्ही जर रस्त्याने चाललाय आणि एखाद्या गाडीत नुसता कुणी माणसं नाही बा, लेडीज आहे, गाडीत बसतो का नको, 6th सेन्स कळला पाहिजे, बसायचं का नको. बाकीच्या लेडीज असतात, कधी अपहरण होतं, काय होतं, त्या दिसते त्या गाडीचा नंबर जरी तुम्ही असा फोटो जरी काढला नंबर प्लेटचा, किंवा नाही फोन लावा नाही लावा, ड्रायव्हरला ऐका जाईन असं जरी म्हणलं ना, हॅलो मम्मी, मी आता या गाडीत बसले, ह्या क्रमांकाची, येते, तुम्ही सेफ आहेत. पण बावलाटाने ह्या नाही होऊन ती गाणी ऐकत बसला ना, कवा गाडी साठला जायची, कवा अत्याचार सांगता येत नाही. ही अशी दुनिया आहे. आता सावध राहिलं पाहिजे मुलींनी सुद्धा. ह्या पोरीने सगळी माहिती दिली. म्हणजे काम नाही का तुझ्याकडं, 600 रुपये हजेरीने तुला काम देते बा, 18,000. आता ही तिकडं मुंबईत 15,000 होती, 18,000. काय करायचे, काय नाही ग, तांबाट्याचं ग्रेडिंग करायचं. ग्रेडिंग म्हणजे फक्त तांबाट्यात बसल्या जागेवर काम आहे. आणि तू काय लेबरचं सुद्धा कर. लेबर म्हणजे काय, किती माया आल्या टिपून काम नाहीच, फक्त वॉचमॅन म्हणून टिपायलाच नुसतं. पोरगी खुश, म्हणजे येते. ही दुसरी चूक. ॲक्टिवा गाडी होती सेकंड हँड, त्याच्यावरती पूजा बुट्टे तृतीयपंथी ती बसली. चल म्हणले, त्या मालकाकडं बोलावते मी त्याला आणि काम देतो तुला. बसली तिच्या पाठीमागं. सोडला तो एरिया रातचा. तर सिटीत कसं असतं, परळीमध्ये स्ट्रीट लाईट असते सगळीकडं. तिने लगेच फोन फिरवला त्या तृतीयपंथीयाने. तिचा पंटर, त्या पंटरचं नाव आहे सतीश मुंडे. हॅलो, पोरगी एक, तिला काम पाहिजे, मोहसिन आहे ना, त्याला घेऊन ये ना. मोहसिन पठाण. सतीश मुंडे आरोपी क्रमांक 1, मोहसिन पठाण आरोपी क्रमांक 2. तिसरा आरोपी राहिला अजून, भागवत कांदे. हा, साले हिता असं मतासाठी, सत्ता प्रस्थापित करण्यासाठी, लोकांना लुटण्यासाठी हिंदू मुस्लिम, हे खालच्या द्यायचं, हे वाचता द्यायचा, मी उच्च, हा बारीक, हे सगळं जमतं. एखादा क्राईम करा कसं काय जुळतं बा यांचं. इथं वंजारी समाजाचा एक आहे, इथं मुस्लिम समाजाचा एक आहे, आणि शो कांदे ना, आता करतोय हा नेमका कांदे मराठा आहे काय, इथं सगळं जुळतं कसं काय, मला हे कळत नाही. हे चांगल्या गोष्टीत काही ऐकत नाहीत. राजकारणासाठी कसं काय ही फोडाफोडी राजकारण्यांनी केलेली, जातीवाद लावून दिलाय पेटून, लोकही पेटलेत आज. हा, आपल्या सबस्क्रायबरमध्ये बघा ना, काही जण महाशिवरात्री तरी हर हर महादेव टाकणार, ते जय मल्हार टाकणार, जय बाळमामा टाकणार. याची मानसिकता झाली लोकांची. काय आता आपण बोंबलून दमलोय बा. ही सगळी बोट आहेत, हे आपलं देव म्हणजे 33 कोटी सगळी एकच आहेत, ध्यानात ठेवा. कुठलाही देव असून द्या, असा विषय असतो.
ह्या घटनेमध्ये ती दोघं जण तर आले बा मोटरसायकलवर. आता ह्या दोघी एका गाडीत, त्या दोघं जोपर्यंत अनसेफ एरिया म्हणतात त्याला, त्याच्यात म्हणजे पोरगी जर मोठ्याने आराडली तर 10-5 गोळा होत्या, त्याला म्हणतात अनसेफ एरिया. पोलिसामध्ये राऊंडला गाडी असती, तो वरतीला एकदम रिस्पेक्ट, त्यांच्या गाडी नको बसू, ते दाखव मुलगा. आता ही दोघं जी आहेत ना, मोहसिन आणि सतीश मुंडे, यांनी ठरवलं आज ती पोरगी आहे लगेच डोकं त्यांच्या, आज आपल्याला मुळा रावायला संधी आहे, असं त्यांच्या डोक्यात आलंच बा अत्याचार. आणि एक काय येऊ नये तिथली परिस्थिती. एखादा गुन्हा करताना मनात कुठल्याही व्यक्तीच्या, पुरुषाच्या भीती पाहिजे. लहान असं तर आईबापाची भीती असते, मास्तरची भीती असते, ती राहील नाही. आता आईबापाला कुलून देतात लोक, बोलत नाही काय नाही, मोबाईलला गुरु मानतात. आणि पोलीस प्रशासन ह्याची काय अवस्था आहे तिथं, एका विशिष्ट समाजाचेच पोलीस जास्त, नंगानाथ, बऱ्याम खोले, खून, दमखावणे. हा, इतक्या वाईट परिस्थिती आहे तुम्हाला सांगतो तिथं, की अनेकाने मला काय थोडी लोक माझ्या संपर्कात आहेत का. हां, चालतं बोलतं विद्यापीठ आहे मी माझी. गुजरातीनं मारणे तर सोडून दिला, एरिया गेल तिकडं पुण्यात निघून, नको बा, जीवन येतं सगळे, जान येतं जहाने, नकोच, अशी अवस्था आहे. त्या ठिकाणून हे दोन आरोपी एका गाडीवर, ह्या दोघी एका जागेवर, एका गाडीवर चौघजण निघाले. आपला भागवत कांदे याचं शेतात एक खोली आहे, त्या खोलीवर त्याला नेलं, मानखेडा गावाच्या शेजारी. त्या खोलीवर नेलं, आत गेलं, लाईट लावली. आता इथं खाल्लेलंच होतं, कसं रेडी पीस होता एकदम. तिघांनी दाबून धरलं, सगळ्यात तिच्या सतीश मुंडेने अत्याचार केला त्याच्यावर, त्याची इज्जत लुटली. मग हिंदू मुस्लिम बाई लगेच मुस्लिम बाई आला, शो मोहसिन पठाण यांनी कार्यक्रम राबवला. मग तिसरा आला, हा हे कोण पुरुषच करू शकतो ना. तिघांनी पार तिला हुळहुळी करून सोडली. तिला मग अक्कल पाहिजे ना थोडीफार, आपण कुठं आलोय काय आलोय. अशा केसेसमध्ये बराच वेळा खूनसुद्धा केला जातो नंतर कार्यभाग साधल्यानंतर, ध्यानात ठेवा. पण यांनी तिने परिस्थिती ओळखून घेतली, ही ग बसली, प्रतिकार नाही काय नाही काय नाही. त्यांचा कार्यक्रम ओळखल्यानंतर 4च्या आसपास, 3:30-4च्या म्हणली, त्या तृतीयपंथी त्याला म्हणली मला लगवीला आली, म्हणली जा बाहेर. ती पर्स बिरस तिथं सगळं तिथंच, बाहेर आली. अशी पोरगी सनाट पळाली तुम्हाला सांगतो तिथून. हा, सुट्टीच नाही. शेतात काट कुठं पीठ हे असू द्या, बांध असू द्या, हा तिचा विचारच नाही केला तिने. पण ती अशा जागेवर पळाली की पुढच्या साईडला म्हणजे हायवे होता, थोडा रस्ता होता, रात्रीचा रस्ता, त्याची चौकाशाहून त्या गाड्यांच्या ट्रकांच्या लाईटी असतात ना, त्याच्यावर तिने अंदाज बांधला की पुढं रस्ता आहे. मग ह्याचा गुन्हेगार जे आहेत त्यांचा हेतू कसा असतो की रस्त्याकडेच जाणार. बघा मेंटॅलिटी, तिचं नशीब बलवत तर रस्त्याकडे जाणार ना, कुठंतरी पळून जायचं म्हणल्यावर आता, किंवा पोलिसांच्याकडे जाणार. ती रस्त्याच्या विरुद्ध दिशेला पळाली. त्यांना पीक लागलं, एका पिकात ती मुरून बसली. ह्यांनी 4 जणांनी गाड्यांच्या, ह्याला लांबून दिसायचा आवाज गाड्यांचा, इकडं फिरतात इकडं तिकडं. त्यांना काय ती पोरगी गावाना मुरूनच बसली साश्यावानी. थोड्या वेळाने 5:30च्या आसपास, 5:30, 5:35 दिवस उजाडाचा टाईम असतो बघा, अंधार हटतो आणि आधी न्याय पडतो. न्याय म्हणजे सूर्य नंतर उगावतो पण आधी उजेडायला लागतं असं. ते उजडायला लागलं की सकाळ सकाळी एक शेतकरी चालला होता गाडीवर. तिने बघितलं नवीन शेतकरी कोण, बाजूला काही गरबी येतला आम तिकडं. ती अंदाज घेतला आणि त्या शेतकऱ्याला थांबावलं, म्हणले थांबा, इथं माझी इज्जत तुटली असं, आणि मी पळून आले त्यांच्या तडाख्यातून. आता शेतकरी हुशार होता, पण कसं आहे, परळी वैजनाथ ही भूमीच, आता हा जो विषय होता आंबेजोगाई पोलीस स्टेशनच्या अंतर्गतला आहे, पण ही भूमी महादेवाची आहे महाराज. हा, त्याच्या नावाने काही लोक डायरेक्ट असं लावी त्यातून टिकला मारतात. खरं पावन काय ना महादेव, तसलं लावून खून घरी त्यात काही लोक आहेत बुवा. हां, मग असं आहे. ते म्हणायला पोरगी अडचणी, ती आपल्या बी पाठीपुटी आहेत, हिला मदत करायला काय अडचणी. त्यांनी घरी नेलं, घराच्या आतील पावलं आणि 112ला फोन केला बा ऑनलाईन. उचलला पोलीस स्टेशनने, म्हणले असाचा विषय गंभीर आहे. आता कावत SP नवीन माणूस चांगला काम करतोय बरं का, वाईट नाही तुम्हाला सांगतो. हां, ती
तिथं लगेच अशी गंभीर घटना कुठले पोलिटिश असले की तिथं वर हेड ऑफिसला कल्पना द्यावं लागते. हा, तिथून सूचना घ्याव्या लागतात. पाटकुनी गाडी काढली. हा, सकाळ सकाळ गाडी बघ पोलिसांनी तर काही तो पोलीस ते क्षेत्रच असं आहे तिथं आंघोळ करायला नाही करायला टाईम नसतो. इमर्जन्सी लागली की अग्निशमन सारखं 5-6 जण बसले. लेडीजचा विषय असला की महिला कॉन्स्टेबल बघितले की आले भाऊ त्या लोकेशनवर. ते लोकेशनवर यायच्या आधी एक प्रकार घडला. आता त्याच इलाक्यातली ना तो सतीश मुंडे, मोहसिन पठाण आणि भागवत कांदे आणि त्यांच्याबरोबर ही पूजा बुट्टी यांनी चौकशी करा. त्यांच्याकडे 2 गाड्या होत्या. नंतर त्या ह्याच्या 3 गाड्या होत्या. इकडं एकमेका संपर्कात. ह्याला विचार त्याला विचार. एक जण म्हणलं आमकडे एक पोरगी गेली बा बसून या गाडीवर. गेली का? कोणाच्या गाडीवर गेली? काय गेलं? लगेच त्याच्या घरी पोरगी आत बेडरूमच्या आत बेडच्या आत लपावलेली. हा घरी आणि शीता आली बा 4 जण. ह्यांनी ओळखून घेतलं. तर तुम्हाला माझं नाव सांगू नका, जाऊ द्या मरू द्या. त्यांनी मदत करणारा माणूस समजा त्याचं नाव आपण महादेवच ठेवू नका. कारण महादेवाच्याच काम केलं आहे त्यांनी चांगलं. महादेवने बघितलं आयला मला आवला तिथं आले बाबा. हा, पण काही होऊ द्या म्हणला हर हर महादेव यांना नाहीच म्हणला पोरगी हाताला लागून द्यायची. पोलीस अजून कसं येईनात. ते तृतीयपंथी बाहेर उभारले. तिघांनी घराची जडती घेतली. इकडे तिकडं आहे का? इकडं डोकं तिकडं डोकं. संडासमध्ये बघ, घराच्या पाठीमागं बघ. त्यांना काय गावली नाही ती. म्हणले नाही धान्या मला आमच्या कोण सांगितले पोरगी तुझ्याकडे आणली असं तसं. त्याला लागली दादागिरी करायला. तर तिकडं लांबवर सायरन गाडी दिसली. सायरन न वाजवता तशी दिसत पोलीसची गाडी दिसली. सगळ्यात हुशार हे तृतीयपंथी. हा, त्यांनी लईच ओळखून घेतलं आता यांचा टाईम आलेला आहे असं करण्याचा. आपला इथून सटका. जाऊन द्या गाडी. त्यांनी लगेच किक मारलं की ती पळाली. अशा वेळेस कुणी कुणाचं नाही तुम्हाला सांगतो. हा, लग्नाला साखरपुड्याला 12चे लोकांच कठून जेवत्यात. घटस्फोटाला कुणी नाही असा विषय. ते गेले निघून. हे गावले 3 जण गावले तिथं. 3 रेडी हँड. पोलिसांना ताराच नाही झाला अजिबात. उचलली आत टाकली आणि मग म्हणले पोरगी. म्हणला हाय साहेब बेडमध्ये. लगेच बेडमधून पोरगी बाहेर काढली. सगळे आता ह्याच्यात अशा जर घटना घडल्या असत्या अत्याचाराच्या तर एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला सांगतो. अत्याचाराच्या घटनेमध्ये गुन्हा रजिस्टर करताना कधी पण सगळ्यात आधी सरकारी दवाखान्यामधून सर्टिफिकेट घ्यायचं. महिला डॉक्टरकडून चेकअप करून घ्यायचं. अत्याचाराला तर सिमनचे वगैरे ते सॅम्पल घ्यायचं. ध्यानात ठेवा. केस रंगायला किंवा केस परफेक्ट व्हायला ही गोष्ट गरजेची आहे. आधी मेडिकल सर्टिफिकेट घ्यायचं. अत्याचार झाला आहे सरकारी दवाखान्यातून ध्यानात ठेवा. आणि त्या दवाखान्यानंतर FIR दाखल करायची पोलीस स्टेशनला. हां, कारण काही काळ निघून गेला तर काही तास निघून गेले तर पिऊन माणसं मारली तरी पिल्यावर माणूस म्हणजे उतारते ना ती मुतून निघून जाते. अल्कोहोल सॅम्पल गावत नाही. सिमस नाहीसं झालं लघवी करून परत सॅम्पल गावत नाही. हे कायदेशीर प्रोसेस आहेत. न्यायदान करताना त्याला अडचणी येतात. कधी ध्यानात ठेवायचं. हां, पण त्याच्यात काही सेटलमेंटचे प्रकार असतात. काही देतो 5 लाख साहेब जिरवा, देतो 10 लाख जिरवा. अशा वेळेस कधी पण आधी सर्टिफिकेट हां आणि नंतर FIR हे डोक्यात ठेवा. सगळी घेतली. आता पोलिसांनी त्यांची कामगिरी चोख बाजवली. त्याचा काही विषय नाही. त्यांनी ती आत टाकली आणि रितसर ही केस कोर्टात आता दाखल अजून नाही झाली पण आता दाखल होईल. विषय असा आहे की ही जी घटना घडली ह्याच्यात लय कंगोरे आहेत, लय प्रॉब्लेम आहेत. तुम्हाला सांगतो माझं एक मत, पोरीची सखोल चौकशी केली पाहिजे. कारण एवढं वागाटपणासारखं कोण वागत नाही. पहिली गोष्ट ती नक्कीच भांडीच घाशीत होती का तिकडं. दुसरी गोष्ट मालकाने काढायला कारणीभूत काय आहे, का काढलं, काय कांड करीत होती का, काय करीत होती का, ही सुद्धा चौकशी झाली पाहिजे. तिसरी गोष्ट डायरेक्ट गाडी आहे, तिकीट काढलेलं आहे, काय गरज आहे भाऊ मध्ये उतरायची परळी वैजनाथला. उतरून द्या. तिने सांगितलं मला रेल्वेतलं जेवण 150 रुपयाला होतं आणि ते परवडत नव्हतं म्हणून मी खाली उतरले. अहो 10 रुपयाला फुटाणे मिळते, शेंगदाणे मिळते. रेल्वेपासून रेल्वे स्टेशन कुठल्याही जा, आम्ही बी मग भारतभर फिरतो. रेल्वे स्टेशनवर स्टॉल असतात, काय नाही मिळलं ना 10-10 रुपयाला बिस्किट पुढं ते मिळतात. 10-20 रुपयाला बिस्किट घ्यायची, काय मरत नाही माणूस. 2 बिस्किट पुढं खाऊन बागू शकतं. पाणी प्यायल्यावर पाणी भेटतं. म्हणजे ते बी सोडून 1:30 वाजता बाहेर काय ह्या सुद्धा गोष्टीच्या बरं गेले बाहेर. तृतीयपंथी सांगतोय चल इकडं तुला काम देते, रात्रीचं वेळ आहे, का जायचं रातचं 1:30 वाजताच्या, काही तिची काय पाहुणी आहे का ती, याची सुद्धा संपूर्ण चौकशी झाली पाहिजे. ह्याच्यामध्ये
कदाचित ही घटना वेगळा अँगल ह्या घटनेला असू शकतो. हा, हे याच्यातून मला तुम्हाला सांगायचे. आणि हे जे आहेत अत्याचार करणारी, यांची मानसिकता तुम्हाला तर माहितीच आहे. आणि तुमच्या माहितीसाठी आतली गोष्ट सांगतोय, आतलं सांगायचं मला लेणं आधी. हा, अत्याचार काही तुम्ही करा, एखाद्या बाबा लय तुम्हाला किडा वळवळ करत असाल ना, तर 500-1000 देऊन वेश्येच्याकडे जा, पण अत्याचार कधी कोणावर करू नका. कारण त्याच्यात काही त्या पुरुषाला स्त्री सुख हा जो प्रकार तो मिळतच नाही. थंड स्त्रीला म्हणजे अत्याचार काय मजा आहे त्याच्यात, संमतीला जे मजा आहे एक पुरुष म्हणून, ते काय नाही हो. आणि कायदा असला कचक्या निघालाय आता, हा सुट्टी नाही. गुतला ना पकाट 15 वर्ष आयुष्य खराब. त्याच्यामुळे असल्या विचारापासून दूर राहा, लांब राहा. लय लय झालं विकत मिळताना सुख तिथं जावं, विकत मिळतं तिथं जा. पण असला कोणाच्या मुलीवर, कोणाच्या आईवर, बहिणीवर नजर टाकलं ना, त्याचं पुरं वाटलं होणार. हा, असा विषय असतो. आणि ते काय असं ना, ही लय अवघड परिस्थिती. तशा घटना कमी व्हायला लागल्यात, पण ह्यांना पूर्णच बंद झालं पाहिजे असं माझं मत आहे. पटलं तर घ्या, नाहीतर जाऊन द्या गाडी. रामकृष्ण हरी माऊली.